हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तुमची ताई पण अगदी मजेत आहे. तर चला, स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर बघा, आज आहे ना संडे स्पेशल ब्लॉग झालेला आहे. कालचा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. काल होता रविवार आणि रविवारच्या दिवशी तुम्ही म्हणाल माझे हविराम कसं काय घरी नाही का रविवारच्या दिवशी, त्यांना तर सॅटर्डेला सुट्टी असते ना. तर त्याचं झालं असं काही टिफिन वगैरे करून दिला होता. सकाळी उठले पण होते आणि प्रॉब्लेम असा झाला की अर्ध्या रस्त्यात गेले आणि त्यांच्या गाडीची क्लच वायरच तुटली. सो त्यामुळे त्यांना आज सुट्टी घ्यावी लागली. पण त्यांच्या सुट्टीचा फायदा मी अशा पद्धतीने घेतलाय ना की तुम्ही म्हणाल अरे बापरे, किती काम करून घेतलंय मी माझ्या नवऱ्याकडून आज, तुम्ही विचार पण नाही करू शकणार. आणि त्यांनी पण खूप आनंदाने केलंय बरं का. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खरंच मग तुम्हाला समजेल किती काम करून घेतलंय मी. तर सगळ्यात कामाची सुरुवात आधी आहे ना सकाळी मी बाल्कनीतून केली. सगळ्या झाडांची मशागत करून घेतलेली आहे. आणि हे तुम्हाला काय दाखवते तुम्ही म्हणाल तर मी गौरी ती म्हणजे सुकलेलं शेण आहे ना ते, तर शहरी भागाकडे ना शक्यतो ते जास्त मिळत नाही. पण माझ्या सोसायटीच्या बाहेर ना शेत वगैरे आहे आणि थोडं पुढं गेलं तर थोडंसं असं खेडगाव टाईप पण लागतं. तर मग तिकडे असतात ना गाई वगैरे, तर मग त्यांचं सुकलेलं शेण मी घेऊन आलेली. आणि आता आहेच हसबंड घरी म्हटल्यानंतर, मिस्टर घरी होते तर म्हटलं चला त्यांच्याकडनं अशा पद्धतीचे कामं पण करून घेऊया. तर हे जे झाड उपटताय ना ते काहीच कामाचं राहिलेलं नाही. ते ना उगतं, त्याला ना गुलाब पण उगत नाही काहीच उगत नाही, ते अशा पद्धतीचं होतं. तर म्हटलं उगच कुंडी अशी एंगेज राहण्यापेक्षा आहे ना त्याला आपण काय करूया, त्यातली माती ना सगळी काढून घेतली. आणि तुम्ही बघितलं की ती झाड किती मुळं पक्क धरून ठेवतं ना. तर मिस्टरांना त्या कुंडीवरती पाय ठेवून मग ती म्हणजे ओढावी लागलेली आहे. तर बघा, हे जे सदाफुलीचं जे झाड आहे ना, तर म्हटलं याला ना ती कुंडी जी आहे म्हणजे ते मटक्यात लावलेलं आहे छोट्या, तर त्याला ना ते कमी पडेल आता. आणि ते जसं जसं वाढत चालेल तसं तसं त्याला जागा जास्त लागेल ना. त्यामुळे मग त्यांनी काय केलं मिस्टरांनी की ही जी कुंडी आहे ती रिकामी करून घेतली आणि हे सदाफुलीचं झाड आहे ना आता त्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे. तर म्हणजे झाडांचं पण कसं लहान मुलांसारखंच असतं, जशी जशी त्यांना ग्रोथ होत चालते तसं तसं त्यांना जागा पण तेवढी जास्त पाहिजे. आणि त्या पद्धतीची जर आपण झाडांची काळजी वगैरे घेतली ना तरच आपण झाडं लावावी. अदरवाईज झाडं तर मी म्हणते मग तुम्हाला काळजी घेता येत नसेल झाडांची ना तर नाही लावले तरी चालतात. पण शक्यतो झाडं रोपं हे आपल्या गॅलरीमध्ये असावेच मी म्हणते. याच्याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते. झाडं आहे ना काय करता माहिती आहे, आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल ना ती पूर्ण आपल्यावरती घेत असतात. काही संकट वगैरे येणार असेल ते सुद्धा आपल्यावरती घेत असतात. असं हे मी माझं म्हणणं नाहीये, हे मी कुठेतरी वाचलेलं आहे, तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि कसं असतं ना सकाळी उठल्या ना जेव्हा मी बाल्कनीत येते ना तेव्हा नव्याने काय फूल आलेलं आहे, परत कशाला फांती फुटलेली हे बघायला मला इतकं आवडतं ना की बस. त्यामुळे मग अशा पद्धतीने झाडांची मी काळजी घेतच असते, जेणेकरून झाड आहे ना बिलकुल सुकायला नको, काहीच नको. त्याच्यामध्ये मला मदत करणारे म्हणजे माझे हविराम म्हणजे माझे मिस्टर. त्यांना मी काल नव्याने नाव ठेवलेलं आहे एक हविराम म्हणून. आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या ना, तर त्याच्यामध्ये मी त्यांना जसं असाच आवाज दिला, ओ हविराम झालं का असं. तर मग म्हटलं चला आजपासून नवीन तुमचं नाव हविराम, असं काहीसं झालं. तर बघा आता सगळं गॅलरीमध्ये सगळं आवरून झालेलं आहे, सगळ्यांना खत पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता मला घ्यायची आहे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायची आहे, कारण सकाळी फक्त नाश्तेच झालेले, भरपूर वेळ झालाय. आणि हे जे छोटं मटका आहे त्याच्यामध्ये मी हळद टाकली बरं का. आता बघूया ती उगते की नाही. हळदीचा हळकुंड होतो ओलं माझ्याकडे, तर ते टाकलंय, बघूया ते उगलं तर मी नक्की शेअर करेन. चला, आजचा दुपारचा मेनू काय माहिती आहे का, वांगे बटाट्याची भाजी करणार आहे मी. ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. काही नाही, साधी सिंपल रेसिपी, अगदी तुम्ही सुद्धा करत असाल. तर बघा इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे, पुढे सांगते कसलं वाटण आहे. आणि त्या अगोदर आहे ना वांगे बटाटे हळद मीठ आणि जिरे याच्यामध्ये नुसते वाफवून घेतलेले फोडणीला द्यायच्या आधी. आता ह्या वाटपामध्ये काय असतं बेसिकली, काय लसूण, कांदा, टोमॅटो, अद्रक आणि सुकं खोबरं आणि कोथिंबीर पण मी त्याच्यामध्येच ग्राइंड करून घेतलेली आहे. त्याला मस्तपैकी असा छानसा तडका देऊन घेतला. त्यानंतर आपले सगळे सुके जे मसाले असतात ना, माझ्याकडे सध्या मिरची आणि हळदच आहे. माझा मसाला, घरचा मसाला पण संपलेला आहे, तो थोडाच होता मग तोच टाकला. मिरची वगैरे पण करायची. आता बघूया कधी मुहूर्त लागतोय. उन्हाळा सुरू पण झालेला आहे आणि ह्या माझ्या उन्हाळ्याच्या पदार्थांना सुद्धा सुरुवात झालेली नाही अजून, बघूया कधी होत आहे कधी नाही. तर बघा अशा पद्धतीने मसाला सगळा ग्राइंड करून घेतला, तेलात छान फ्राय करून घेतला. आणि त्यामध्ये थोडं थोडं करून आहे ना गरम पाणी टाकते, एक खट्टीच नाही टाकत. आणि वाफवून घेते, म्हणजे याने काय होतं मसाल्याला छानशी ग्रेव्ही येते. आपल्याला मसाल्याची भाजी असते ती पातळ नाही होत, जास्त ग्रेव्ही येते. अशा पद्धतीने जर आपण मसाला फ्राय केला आणि तो सारखा असा छानसा वाफवून घेतला आणि तरी पण एक नंबर येते.
त्यानंतर जे वांगे आणि बटाटे वाफेवर थोड्याफार प्रमाणात शिजवून घेतले होते ना 80%, ते सुद्धा त्या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने कालवून घेतले आणि त्यामध्ये ना ह्या कढईमध्ये टाकले होते ना, तर त्याला थोडंसं तेल होतं. मग तेल कसं वाया जाऊ देणार मी, बरोबर की नाही. मग ते तेलसुद्धा सगळं पाण्याने हे करून घेतलं, कढईसुद्धा धुवून त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि भाजीला मी शक्यतो गरम पाणीच वापरते. कोणत्याही भाजी फोडणी असेल ना त्याला गरम पाणीच वापरते, त्याच्याने ना भाजीची टेस्ट कायम राहते आणि टेस्ट पण बिघडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरी जात नाही. जी छानशी अशी तरीदार भाजी आपल्याला हवी असते ना ती पण बनते आणि थिकनेस पण व्यवस्थित येते. तर शक्यतो मी भाज्यांना गरम पाणीच वापरत असते. तर तुम्ही बघू शकता भाजी बघा किती छान वाटते ना. भरली वांगी कशी असतात त्याच टाईपची आहे, पण भरली वांग्यांची रेसिपी अगदी अजून थोडीशी वेगळी आणि त्याच्यामधले इंग्रेडियंट्स पण थोडेसे वेगळे. मी ही चालू लवकर अशी पटकन बनणारी माझी भाजी आहे. तर चला आता एका बाजूला भाजी शिजते तोपर्यंत करायला घेते पोळ्या. आणि सकाळीच ना आज संडे असून सुद्धा थोडंसं लवकरच उठलेलो आहे. म्हणजे मी तर रेग्युलरच्याच वेळेवर उठले, कारण की मिस्टरांना सकाळी टिफिन द्यायचा होता. तर तो टिफिन करण्यासाठी मला उठावंच लागलं. जरी वेदांतला संडेला सुट्टी असली तरी मला मिस्टरांसाठी उठावंच लागतं. सो सकाळचा त्यांचा टिफिन होता तो त्यांनी नाश्त्याला खाऊन घेतला. मग आता म्हटलं चला आहेच हवीराम घरी, तर छानसं काहीतरी वांगं वगैरे टेस्टी असा काहीतरी स्वयंपाक करावा. आणि रामनवमी पण होती, पण मला नैवेद्य वगैरे काही दाखवायचं नव्हतं, त्यामुळे मग मी काही केलं नाही गोड वगैरे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं बरं का, म्हणजे शिळ्या पोळ्या उरलेल्या असतात ना, तर तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली का बघा. नसेल केली तर मी तुम्हाला सांगते. याला फक्त शिळ्या चपात्या लागतात. शिळ्या चपात्यांचे तुकडे करून घ्यायचे, त्यावरती तेल मीठ टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर ना असे मस्त कडक आणि क्रिस्पी होऊ द्यायचे बरं का. टेस्टला इतके छान लागतात ना, तर मुलं येता जाता ना आवडीने खातात. तर ते असे फ्लिप करत होते, पण ते काय आपल्याकडनं जमलं नाही बाबा, आपण काय एवढं प्रोफेशनल नाही आहे. त्यामुळे मग आपल्या जी उलथणी असते त्याच्यानेच मी हलवून घेतले. पण तुम्ही ना खरंच ही रेसिपी जर ट्राय करत असाल ना तर मला कमेंट्स करून सांगा, आणि जर नसेल करत तर नक्की ट्राय करून बघा बरं का. इतके छान क्रिस्पी होतात ना, कुरुम लागतात अगदी. चहासोबत खायला सुद्धा मस्त लागतात. वेदांचा तर आवडतीचा पदार्थ आहे. वेदांतला जर म्हणजे खायची इच्छा असेल तर आदल्या दिवशी मला एखादी पोळी एक्स्ट्रा टाकावी लागते, मग दुसऱ्या दिवशी त्याला ते मला बनवून द्यावं लागतं. तर असं काहीसं आहे. दुपारचा स्वयंपाक ऑलमोस्ट डन होत आलेला. आता फक्त राहिलाय भात टाकायचा. आणि हे कुकर मी कधी चेंज करणार आहे, मला असं झालंय. इतकं मोठं कुकर तिघांसाठी तर विचारूच नका. तुम्ही म्हणाले एवढं मोठं कुकर कशाला घेतलंय तू. पण माझं कसं आहे ना, मी पहिल्यांदी ना 2 वर्षापूर्वी ना मेस चालवायचे, डब्बे करायचे. मी ऑलमोस्ट 30 लोकांचे डब्बे दोन्ही टाईम करायचे. तर मग त्या टायमिंगला मी ते कुकर घेतलेलं होतं, तेच यूज करायचं काम चाललंय. बघू आता छोटं कुकर कधी घेते ते. इथे बघा आता जेवणाचा टाईम झालेला ना, तरी वेदांत प्लेटमध्ये ते बिस्किट घेऊन बसलेलं आहे. बिस्किटच म्हणतो तो, त्याला खारे बिस्किट बनवून दे मला, आणि त्याला इतके आवडतं ना ते की बस. तर आता चला जेवण वगैरे सगळं करून घेतो आणि भेटतो तुम्हाला नंतर. तर चला जेवण वगैरे झालंय आता आणि लागलोय पुढच्या कामांना. मिस्टरांकडून आज भरपूरसे कामं करून घ्यायचेत मला. फॅन चालू करू का पप्पा? नको रे फॅन चालू करू. केला असता ना. लड्डू मुलचा न होऊन जाईल मी. तेच व्हिडिओ बनवायची, रील बनवायची असतं, रील बनव. अरे तो राहील मी नाही राहणार. बाबा आहे ते बाबा. ते बाबा करता बाबा, काय तुम्ही करती नाही. तू तुटायचं खाली यायचं. वाकलं ते. नको रे नाही वाकत मी. ए बघा गाइस, मम्मी हेल्प करते हुए. गाइस किती क्लीन आहे बघा. फॅन लावू का मग गरम झालं. फॅन लावू का? बस झालं तिथं. गाइस रील बनवू लड्डू. तर अशी घरातले कामं करता करता चालली होती मस्त अशी कॉमेडी. मग वरचा फॅन पुसून झाला, मग मिस्टरने घेतला खालचा फॅन पुसायला. मी त्यांना म्हटले होते याला माझा हात पोचतो, मी करते, तर पण त्यांनी काय ऐकलं नाही. मस्त जुना पिक्चर लावून दिला. जुना पिक्चर बघता बघता त्यांचं मस्त फॅन साफ करायचं काम चालू होतं. तर आता रिसेंटलीच मी तो 2 हप्ते झाले पुसला असेल, पण ही धूळ कुठून जमा होते ते समजत नाही. तर त्या फॅनवरती पण भरपूर धूळ झालेली होती. मग मिस्टरांचं चाललं की चला मी पिक्चर बघता बघता तो पण फॅन साफ करून घेतो. आणि इकडे बघा आमचा छोटू राम 2-2 ग्लास पाणी कसं आणलं त्याने. किती छान मॅनेजमेंट येत ना, हो की नाही.
तर असं उठत बसत जुना पिक्चर बघत बघत चाललं होतं मिस्टरांचं मस्तपैकी फॅन पुसायचं काम. आणि हे खरंच आहे, घरामध्ये एकाला जोड दोन जर असतील ना काम आवरायला तर बरं पडतं थोडंसं, आपल्याला पण थोडंसं हलकं होतं काम आपल्यावालं. आपण लेडीज लोक दिवसभर आवरत असतो ना, कंटाळा येऊन जातो अक्षरशः. आणि कधीतरी असं वाटतं घरामध्ये असं कोणीतरी हेल्प करणारं असावं. सो माझे मिस्टर मला नेहमी म्हणजे अशा कामांमध्ये हेल्प करतच असतं. मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगते की यांचं मला सगळ्या गोष्टींमध्ये मदत चालते, किचन असो क्लिनिंग असो. पण त्यांच्या मूडवर पण डिपेंड असतं बरं का, असं काही नाही आहे की मूड नसेल तर मग करतील वगैरे. जर मूड आला ना तर सगळंच करू लागतील, नाही आला नसेल तर बाबा कशालाच हात लावणार नाही असे येते. तर आता बघा वरचा फॅन साफ झाला, खालचा फॅन पण साफ झाला, सगळं स्वच्छ झालं. पण माझ्यासाठी पुन्हा काम वाढलं. ते कोणतं, तर सगळा वरचा फॅन खालचा फॅन स्वच्छ झाल्यामुळे सगळी घरामध्ये लादीवरती झाली आहे धूळ. सकाळी तर सगळी लादी फरची वगैरे सगळी नेहमीप्रमाणे सगळे कामं तर झालेले होते, पण आता ही धूळ साफ करणं तर गरजेचंच होतं. मग सगळे रूम परत सगळे झाडून घेतले. त्यानंतर फक्त हॉल पुसून काढलेला आहे. किचन आणि बेडरूम तर सकाळीच पुसून झालेला होता, त्यामुळे मग फक्त हॉल पुसून काढला. तर व्हिडिओ आजचा थोडासा मोठा झालेला आहे, पण कसं ना संडे स्पेशल पार सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा बरं का. कसं ना व्हिडिओ बघायच्या नादामध्ये ना लाईक करायचंच राहून जातं, त्यामुळे प्लीज व्हिडिओ लाईक करा. तर चला असं काहीसं होतं. 5:30 वाजलेच सगळं आवरता बिवरता, आणि आता झाला आहे आमचा चहाचा टायमिंग. यस, तर नेहमीप्रमाणे मिस्टर 5:30 वाजता येतात. 5:30 वाजता आम्ही सोबत चहा घेतो, आणि आज पण मस्त 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मस्त सोबत चहा घेणार आहोत. किती उन्हाळा असो, चहा घेणं काही सुटत नाही. दिवसभराचा आज थोडासा थकवाच झालेला आहे. बघा ना, संडे असून आराम नाही आहे ना. आणि मिस्टरनी पण एक्स्ट्रा एकामागे एक कामं काढले. मला जरा बरं होतं, कामं त्यांनी आवरून घेतले तर जरा मला पण हप्ताभरचं बरं पडतं, कारण की थोडा लोड वाढलेला आहे माझ्या मागे पण कामांचा, आणि 2-2 चॅनल हँडल करावे लागत आहेत. सो खूप म्हणजे हेक्टिक होऊन जातं. पण असो, मेहनत केल्याशिवाय काही नाही आहे. तर आता बघा चहा उकळेपर्यंत माझं लक्ष गेलं मनी प्लांटकडे. तर मनी प्लांट छान ग्रो झालेला आहे, काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेला आहे मी त्याला. तर म्हटलं त्याला पाणी चेंज करून घेऊया, जोपर्यंत छोटा आहे तोपर्यंत त्यातलं पाणी चेंज करता येईल. तर मग बॉटल छानपैकी धुवून घेतली आणि त्यामध्ये मग पुन्हा मनी प्लांट भरून ठेवून दिला. तर किचनमध्ये पण मला जागोजागी झाडं लावायचे बरं का. झाडं नाही म्हणता येणार, असे छोटे छोटे शोचे रोपं असतात ना, ते जर ॲडजस्टमेंट झाली ना तर मी नक्की लावणार आहे. आणि हा विंडोमध्ये ठेवते, म्हणजे कसं थोडंसं ऊन हवा वगैरे पण मिळते नाही का मनी प्लांटला. तर चला आता बोलता बोलता इकडे चहा पण रेडी झालेला आहे, आणि घेतो आम्ही आता मस्तपैकी सोबत चहा. तुम्ही पण चहा घ्यायला या. वास्तविक मी तुम्हाला लिंबू पाणी थंड घेण्यासाठी बोलवलं पाहिजे, पण जे चहा लवर असतील, जे चहा प्रेमी असतील तर ते नक्कीच चहा घ्यायला येतील. सो चेस. सो असं काहीसं होतं. छानसा दिवस गेला आज पूर्ण कामामध्ये, आणि चहा पिल्यानंतर पुन्हा थकवा सगळा बाहेर जाणार आहे. आणि इथे आमचे छोटू राम निघाले आहे. 5:30-6 झाले ना, त्यांचा झाला आहे खाली जाण्याचा टायमिंग खेळण्याचा. सो त्याला तेच विचारत होते कधी वरती येशील खेळून, कारण की एक्झाम पण चालू आहे. सो जास्त खेळायला पण मी त्याला अलाउड करत नाही सध्या. एकदा सुट्ट्या लागल्या ना का मग काही प्रॉब्लेम नाही का. तर आता इथे मस्त अशा गप्पा करत करत आम्ही चहाचा सिप घेते. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ, आजचं आमचं संडेचं रुटीन. आय होप आवडलं असेल. माझ्या हवीरामची तुम्हाला क्लिनिंग आवडली असेल. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.